नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही सगळेजण निघालो आहे नाश्ता करायला आणि बघा सगळे रेडी झालेले आहेत. आता ईशानचं म्हणणं आहे की नाश्ता करून लगेच स्विमिंग पूल मध्ये जायचं. त्याचं मनच भरत नाही मित्रांनो स्विमिंग पूल वरनं. काल एवढी स्विमिंग केली तरी मन भरणं झाले. काय करायचं. मायडीचं म्हणणं एक दिवस वाढवून घेऊ, एक दिवस जास्त राहावं असं म्हणते मायडी. मित्रांनो नाश्त्याला बघा काय काय, इडली, मिसळ बिसळ एकदम मस्त आहे नाश्ता. ही त्यांची नाश्त्याची लॉबी आहे. रिव्हर काय, रिव्हर फ्रंट रेस्टॉरंट जीवा कसे. वा 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 वा, लय मज्जा चालू आहे कुणाची तरी, लय मज्जा चालू आहे बाबूची. कंपनीचे मालक आलेले आहेत. उलट्या कंपनीचे मालक काय घेऊन आले. सांबार, चटणी, इडली, वडे, उपमा, इथं मिसळ आहे. मम्मीचं काय चालू आहे. मम्मी काय घेते, ज्यूस. बापरे मित्रांनो ईशान डाएटवर आहे बघा, किती नॉर्मल घेतलं. ईशान तू डाएटवर आहे, हा ना मजबूत नसल. तू दुबई मध्ये नाही, तू इंडिया मध्ये असल, आपल्याला भेटला नसल. दोन स्वीट कपल बघू शकता. भाऊचं म्हणणं आहे मी उद्या USA ला गेलो तर मला अशा नाश्त्याची सवय पाहिजे, म्हणून भाऊ वेस्टर्न नाश्ता करतोय. आणि त्याचा चमचा उलटा केलाय त्यांनी बटर नाईफचा. हाय असणार बटर नाईफ, तुला भेटत नाहीये. तू विचार ना त्यांना, बोलायला तर घाबरतो आणि चाललाय US ला. मी आणि जीव आलेला आहे. कशी हसती बघा दादाला बघून. चल ना, आलो नाही मित्रांनो. योगा याला दम निघून आलाय हा परत आणि आम्हालाही घेऊन आला. मित्रांनो फायनली आम्ही रूमला बाय बाय करत आहे आणि निघालो आहे आता. सगळेजण रेडी झालेत, बॅगा पण आलेल्या आहेत. मायडे त्यांना सांगितलंय का गाडीसाठी, काय म्हणले. आता गाडी येणार आहे आम्हाला घ्यायला खाली. आता मग ते आमच्या गाडीपर्यंत सोडवणार आम्हाला पार्किंग मध्ये आणि तिथनं मग आम्ही आमच्या गाडीतनं जाणार आहे. ट्रॅफिकला जाम आहे राव. 3 तास दाखवतोय, 2 तासाचा रस्ता मित्रांनो 3 तास दाखवतोय. खूप डेंजर जाम आहे ट्रॅफिक. तरी आम्ही जाणार आहे, बघू हळूहळू जाऊ. जुन्या खंडाळ्यातनं पण ट्रॅफिक जाम दाखवतोय. हे 98 किलोमीटर दाखवतोय आणि जुन्या खंडाळ्यातनं 88 किलोमीटर दाखवतोय. पण तिथं पण थोडं ट्रॅफिक आहे. दोन्ही चेक करू खाली जाऊन. कसं रडते बघा घेण्यासाठी, नुसतं घे म्हणते. याचं बघा रताळ्याचं काय चालू. चल 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 धर ती, धरे मोबाईल ढकलून कशी देते बघा ते. धर ना मोबाईल, काय त्रास देते तुला. चल या अच्छा कसा जीव 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 आहे पप्पाची. ईशानला जागा नाही भेटली बसायला मित्रांनो. निघाले काय माहित मम्मी आणि पप्पा पुढे. मित्रांनो छान असं ऊन पडलेलं आहे. आता बग्गीची वाट बघतोय मित्रांनो. इथनं बग्गी येते, सगळे बॅगा बिगा ठेवून. तेच बग्गी, लोकल ट्रेन, त्याला काय बग्गीच म्हणतात त्याला. मस्त होतं रिसॉर्ट, मजा आली आम्हाला. याला काल रात्री त्या झाडाखाली जायचं होतं पण लय घाबरला होता. आता दिवसा जाऊन येतोय पळत. बॅगा पॅक झालेल्या आहेत. तर निघालोय आम्ही आमच्या वाटेला. थोड्याच वेळात किती घाम आलाय. तर गाडी तर अशी छान तापलेली असेल, सीट बीट एकदम खतरनाक तापलेले असते. टाटा, चला बसा गाडीत.
चल गाडीत. मित्रांनो, मायडी आणि काजल आणि पप्पा बिलिंग करायला गेलेले आहेत. आता आम्ही 3 जण गाडीत बसलोय. खूप ऊन आहे बाहेर कडक. हा बघा, ईशान, मम्मी आणि मी, आम्ही 3 जण मस्त गाडीत बसलेलो आहे. किती वेळ लागतोय काय माहिती, खूप वेळ झालं गेलेले. ईशान, तू नाराज दिसतोय लय. ईशानचं म्हणणं होतं मित्रांनो, अजून 1-2 दिवस राहू आपण, सगळे आता यायला लागलेत. मग त्याला एकदम छान उदाहरण सांगितलं स्विमिंग पूलचं. मग त्याला पटलं, म्हणलं लवकर चल घरी. मग त्याला असं समजून सांगितलं की ऐकतो तो लगेच. त्याला एकच उदाहरण दिलं स्विमिंग पूलचं. काय दिलं असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याला लगेच पटलं ते. घरी चल म्हणलं मामा लगेच. हे आलेले आहेत मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मोरया. आता आपण हॉटेलला फायनली बाय बाय करत आहे मित्रांनो. चला बाय बाय. मित्रांनो 10 मिनिटं झाले निघून आणि फुल ट्रॅफिक लागलेले तुम्ही बघू शकता. लॉंग वीकेंड लय लॉंग वीकेंड असल्यामुळे फुल ट्रॅफिक लागले. कुणाची? आपली. त्यांची पुढे जाती. किती जोरात गाडी गेली मागे. बघा हिच एक मित्रांनो अवघड आहे. शेजारची गाडी पुढे चालली आहे, हे म्हणते आपली गाडी मागे चालली, आपली गाडी मागे चालली. मी ब्रेक दाबून धरलाय पायात जोरात. काय करायचं यांचं आता, अवघड आहे. मित्रांनो आता आम्ही आलोय करवंद, जांभूळ, करवंद, आंबे बघू शकता. शेतकरी सगळे. आजी बघा पुढे पुढं आहे, मला दिसला ना. मित्रांनो कमेंट मध्ये सांगा काय तोतापुरी केवढ्याला आहे. मित्रांनो हे चिंच आम्ही लहानपणी खूप खायचो. लाल लाल टाका, हिरवी पण टाकता. काजल लय डेंजर आहे काढणं करायला. बघा या गाड्या, सगळ्यांच्या गाड्या गरम झाल्या. बोनेट ओपन करून रस्त्याने थांबलं. मित्रांनो मी तेच म्हणलं, ट्रिप संपत आली तरी कंटेंट कसा काय भेटला नाही. गाड्या बघा. आणि आज आम्ही मगाशी गाड्या दाखवल्या तुला ना. आता आमची वेळ आली आहे. आमची गाडी पण ओपन करून ठेवावी लागली. गरम गाडी झाली आणि क्लच प्लेट गेलेली आहे आमच्या गाडीची पण. नाही क्लच पेट गेलेली आपल्या गाडीची मित्रांनो. बोलता पण येणं झालंय, एवढी गरम झाली आहे. आणि गाडी पण बाहेर काढून ठेवलेली आहे बघा. इथं सगळं जाम आहे, सगळं टोटल जाम आहे. काय घेते आता तिला खायला? मित्रांनो सगळे बसले आहे घाटात, एन्जॉय करतात ते फुल. माहिती बघा तिकडे चालली, गाडी बंद पडली आमची. काहीच कळना झाले मित्रांनो, फुल गरम झाले इंजिन. सगळे बसलेत निवांत. मित्रांनो लई डेंजर ट्रिप चालू आहे आमची. काजलचा बड्डे कायमस्वरूपी लक्षात राहील. वल्लू बसली आहे मस्त निवांत रस्त्यावर. आणि इकडे ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. ट्रॅफिक बघा वरती. मित्रांनो लय डेंजर शॉट झालेला आहे आमच्यासोबत बघा. वल्ली फक्त आमचं बाल एन्जॉय करते, तिला काय घेणं देणं नाही. गाडी कुठं टाकली कुठं काढली. पप्पा मित्रांनो परत 10 मिनिटांनी आम्ही थांबलेलो आहे. थोडासा घाट चढला, परत गाडी थांबवलेली आहे. लईच खतरनाक काजलचा बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे मित्रांनो. लई डेंजर काम झालेलं आहे घाटामध्ये. सगळे बसले बघा, सगळे मुंबई पुणे फिरायला येणारे सगळे बसले निवांत बघा. फुल ट्रॅफिक आहे, फुल. सगळ्या गाड्या थांबल्या. आमची पण गाडी बघा.
गाडी घ्यावी लागेल इशा आपल्याला नवीन आता. कोणती घ्यायची? मर्सिडीज किंवा फॉर्च्युनर? ठीक आहे चल. काय करावं मित्रांनो, सगळ्यांनी गाड्या अशा बघा. इकडं पण बघा, इंजिन गरम झालंय. माझी तर क्लच पेटचं लपडं झालंय राव. काय झालंय कळना झालंय. वास पण यायला लागलाय. मित्रांनो आता एक्सप्रेस हायवेला लागलेलो आहे. तुम्ही बघू शकता खूप स्ट्रगल करावे लागलं आम्हाला एक्सप्रेस हायवे पर्यंत यायला. खूप ट्रॅफिक होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसू आलेलं आहे आता. तुम्ही बघू शकता सगळ्यांची तोंड मागाशी पडले होते, रस्त्यावर बसले होते शेवघात. फक्त गाडीचं काम करावं नाही लागलंय, सगळ्यात महत्वाचं झालं मित्रांनो. लय वेळ गेला असता आणि गाडी पण उलटी न्यावी लागली असती. परत घाटाच्या खाली बोलवत होता गॅरेजवाला. आम्ही म्हणलं जे होईल ते होईल, चला वर बघू. पण काहीच नाही, गाडी एकदम ओके. मम्मी नामस्मरण करत बसली होती. मम्मी स्वामींचं नामस्मरण करत बसली होती. वर जाऊन ते आमची गाडी घाटाच्या वर. आता भूक लागलेली आहे सगळ्यांना. फूड मॉल मध्ये जाऊन खाणार आहे काहीतरी. तुम्हाला दाखवतो काय खाणार आहे फूड मॉल मध्ये. सगळ्यांना भूक लागलेली आहे मित्रांनो. सगळे येतात ते बघा. फूड मॉल ला आलेलो आहे. वल्लियान मी आता मस्त खाणार आहे काहीतरी. आम्हाला भूक झाली. मित्रांनो आम्ही परत गाडीमध्ये बसलेलो आहे आणि खूपच गर्दी आहे इथं. त्याच्यामुळे सगळे म्हणले इथं नाही थांबायचं. आम्ही बघतो आता कुठं तर काय तर भेटतंय का खायला हॉटेल मध्ये. कुठल्या हॉटेलमध्ये जायचं माझ्याकडे? कृष्णा आहे ना, कृष्णाला जाऊ शकतो आपण. पण आता एक्सप्रेसने आपण डायरेक्ट रावेत मध्ये उतरणार आहे. सोमटण्याचा काय संबंध नाही. मित्रांनो 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता यांना भूक लागलेली आहे. लई चाप्टर आहे. रात्री घरी जाऊन जेवण करावं लागेल ना, म्हणून आणले आता हॉटेलमध्येच. आताच काय खायचं खा म्हण. या दोघांना पण भूक लागलेली आहे. आता जेवणार आहे आम्ही भरपूर. या दोघांना पण भूक लागलेली आहे. हे दोघं पण जेवणार आहेत भरपूर. घे हा चल माहिती दे. मित्रांनो या भाऊने डाएट कोट घेतलेलं आहे. आम्ही स्प्राईट घेतला. आम्हाला म्हणलं हे नका पित जाऊ. सांग चल का पितात ते? 0 शुगर आहे आणि 0 कॅलरी आहे. 0 कॅलरी म्हणजे पाण्यासारखं. पाण्यासारखं लागतं ते? पाण्यासारखं 0 कॅलरी. पाण्यामध्ये पण 0 कॅलरी असतात आणि ह्याच्यामध्ये पण आहे 0. अच्छा. मग ते टेस्टला कसं लागतं? त्याच्यात शुगर नाही काय नाही, भंगार लागत असेल एकदम. पाणी? अरे पाणी पिऊ आपण. 5-6 बिस्लरी घेतो मी तर तुला. आंघोळ घालतो पाण्याने. पाण्यासारखं नसतं, कोक सारखंच असतं. पण काय माहिती त्याच्यात काहीतरी असतं. याला पण नाही माहित मित्रांनो. हे बघतो युट्यूबला डाएट कोक आणि पितो इथं. म्हणजे 80 ला लावणार. मित्रांनो आमच्या पुन्हा गेट मध्ये काय काम चालू आहे बघा. वा 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 वा. आता बघा कसं खेळतो बघा आम्ही. ती एकटी येते अगं. अगं ती झोपून येते एकटी. बघा कशी किती खुश होती बघा. एक घरातच घसरखुंडी घेऊन येतो आता मित्रांनो. आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची तर तुम्ही गिफ्ट देऊ शकता. तसं काय नाही. पुढच्या महिन्यात तिचा बर्थडे आहे. कुणी पण आणून घसरखुंडी देऊ शकता. ए उठा ना उसको. ए उचल ना तिला माझ्याकडे. नेवर. काजल बघा माझ्यासाठी बडीशेप घेऊन आलेली आहे. लय डापलेत वाटतं बडीशेपीच्या खिशात मित्रांनो. लय बडीशेप दिसतात होय ग. हे माठे पप्पा बघ कुठं चालले. वल्लीला अख्ख्या ट्रिप मध्ये मज्जा नाही आली पण इथं जास्त मज्जा यायला लागली. पोरं उलट करतील याला. चला आता चला. मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे घरी. तुम्ही बघू शकता सगळ्यांचा एकदम फ्रेश मूड आहे. आणि लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.